अजीत पवार का मृत्यु हत्या था या फिर कोई और साजिश? देखिए, महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री थे अजीत पवार। आज सुबह उनकी हत्या करा दी गई है और उस हत्या को एक विमान दुर्घटना की शक्ल दे दिया गया है। तो इस हत्या में मतलब भाजपा के बड़े बड़े राम भक्त लोग शामिल हैं। देखिए, ये आज सुबह 8:45 की घटना है। जो डिप्टी सीएम थे महाराष्ट्र के अजीत पवार, वो एक छोटे विमान से जा रहे थे बम्बई से बारामती के ही वो रहने वाले थे। और जब विमान बिल्कुल उतरने वाला था हवाई अड्डे पर, उसी समय विमान दुर्घटनाग्रस्त हो गया, उसमें आग लग गई और 5 लोग सवार थे, 5 के 5 मारे गए। अब विमान जिस कंपनी का था, उस कंपनी का कहना है कि दुर्घटना की वजह लो विजिबिलिटी थी। मतलब हवाई अड्डे पर इतना ज़्यादा कुहासा और कोहरा था कि पायलट को साफ साफ दिखाई नहीं दिया और हवाई जहाज दुर्घटनाग्रस्त हो गया। अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा गेम भाजप करणार। किती आहे का एकनाथ शिंदेंना? अजून तर तुम्हाला आम्ही मागेच सांगितलं होतं की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा गेम भाजप करणार, हे मागेच सांगितलं होतं। अजून खूप खूप खेळ आहे, आता तुम्ही लोकांतून जवळ आता काही जास्त दिवस नाही आहे। हे तुम्हाला येत्या आठवड्यातच हे सगळं खेळ चालला जाईल। आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दाऊसमध्ये आहेत। आता किती आपल्या राज्यातले उद्योगपती तिकडे गेले आणि त्यांना तिकडे आणणार, मग त्याचं चालला खेळ। उद्योग तर येत आहे काय तुम्ही सांगत आहे। पण दिल्लीवरून मुख्यमंत्र्याला आदेश चाललेला आहे की मुंबईचा महापौर भाजपच होणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणाचं ऐकलं जाणार वगैरे। आता मी तुमच्या पेपर आणि माध्यमात ऐकतो आहे, पण अजून मोठे गेम होणार आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये। येत्या 8 दिवसात खूप उलटफेर होणार आहेत।